नगरपालिका विजयोत्सवात भंडाऱ्याचा भडका झाल्यानं नगरसेवकांसह 16 जण जखमी झाल्याची घटना जेजुरीमध्ये घडली आणि त्यानंतर केमिकल युक्त भंडाऱ्याविरोधात कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। बघूयात। सोन्याच्या जेजुरीत विकला जातोय केमिकल युक्त भंडारा। नगरपालिका जिंकल्याच्या विजय उत्सवात भंडाऱ्याचा भडका। दोन महिला नगरसेवकांसह 16 जण भाजले। जेजुरीत संताप। नगरपालिका निवडणुकीच्या विजयोत्सव साजरा करताना असं काही घडेल याची साधी कल्पनाही नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना नव्हती। जेजुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जेजुरी गडाच्या पायथ्याशी देवदर्शनासाठी 2 महिला नगरसेविका आणि कार्यकर्त्या गेल्या होत्या। विजयी उमेदवारांचं औषण करत असताना वेशीवरून काही कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला। हा भंडारा औषण करण्यासाठी आणलेल्या ताटात पडला आणि भंडाऱ्याचा भडका उडून त्यामध्ये 16 जण भाजले। यातील 4 रुग्णांना पुण्यामध्ये उपचारासाठी पाठवावं लागलं। आम्ही देवदर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीजवळ गेलो असताना काही स्त्रिया औक्षण करण्यासाठी तिथे आल्या होत्या। तर वरून अचानकपणे येणारा भंडारा, त्या भंडारानी अचानकपणे भडका झाला त्याचा। जेजुरीत येणारा हा भेसळयुक्त भंडार हा बंद झाला पाहिजे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि हा प्रश्न आम्ही तातडीने नगरपालिकेच्या सहकार्याला घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जखमींची फोनवरून विचारपूस केली। अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाला सूचना देखील देण्यात आल्या। या जेजुरीमध्ये लाखो लोक रोज येत असतात। मोठमोठ्या यात्रा क्षेत्राचं गाव आहे। अशी जर घटना म्हणजे कालच्या घटनेत तो जो 4-5 सेकंदाचा जी हवा तयार झाली, ती जर वरच्यावर हवा तयार झाली, ती जर खालनं तयार झाली असती ना तर एक मोठा अनर्थ झाला असता। आज आम्ही त्या ठिकाणी जाऊन नगरपालिकेमध्ये तसं सूचना देऊन आलेलो आहे की जेजुरी नगरीमध्ये जो भंडारा त्या भंडाऱ्याचं थोडंसं परीक्षण करावं, थोडंसं नाही चांगलं करावं। केमिकल युक्त भंडाऱ्यामुळे हा प्रकार घडल्याचं आता सांगण्यात येत आहे। गेल्या अनेक काळापासून भेसळयुक्त आणि केमिकल युक्त भंडाऱ्याचा मुद्दा या निमित्तानं ऐरणीवर आला। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मागील काही वर्षापासून आजी माजी विश्वस्तांनी राज्याच्या अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडे निवेदन देऊन बनावट भंडारा विक्रीवर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली होती। आता असा भंडारा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होतीये। तो कुठून येतो तो सांगता येत नाही। तो वेगवेगळ्या गावात येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात। त्यामुळे तो नक्की भंडाऱ्यामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जर भंडाऱ्यामुळे झाले असेल तर त्या भंडाऱ्यावर, डुप्लिकेट भंडाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे। जेजुरीमध्ये वर्षाकाठी 10 ते 12 जत्रा असतात। त्यामध्ये सगळ्यात जास्त किंवा रोज म्हणलं तरी भंडाराची उधळण ही सारखी होत असते। जेजुरीत येणारा प्रत्येक दुकानातील भंडार हा शुद्ध असावा अशी समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांची विनंती आहे। जेजुरी शहरात खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 12 यात्रा भरतात। यावेळी यात्रेत लाखो भाविक भंडाऱ्याची उधळण करतात। या यात्रेच्या काळात भंडाऱ्याचा भडका उडाला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते। त्यामुळे अशा केमिकल युक्त भंडाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नितीन राऊत, पुढारी न्यूज, जेजुरी।